बल्लारपूर नगरपालिकेमध्ये कर्मचारी विमा निविदा घोटाळा जवळपास 32 लाखाचा झालेला आहे। या संदर्भामध्ये आमचे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमनजी अंदेवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शासन प्रशासनाकडे मागणी केलेली होती की ह्या ज्या भ्रष्टाचाराला कारणीभूत असणारे तिथले तत्कालीन सीओ आणि जे लेखापाल यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ते जे पैसे शासनाचे जे तिथे वळवण्यात आलेले होते त्या पैशाची रिकव्हरी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी झाली होती। परंतु यांनी त्यावर जे कमिटी बसवली त्या कमिटीमध्ये सुद्धा त्यांनी जो आता अहवाल दिलेला आहे तो बोगस अहवाल आहे। कारण खरं तर सुरुवातीला जे निविदा त्यांनी काढलेली होती ही ऑनलाईन प्रक्रिया करायला पाहिजे होती, ती ऑफलाईन पद्धतीने त्यांनी केलेली आहे। आणि त्याच्यामध्ये जे स्टार जे आहे, जे कंपनी जे आहे स्टार हेल्थ कंपनी आहे त्याची सर्वात जास्त जे आहे रेट होते त्या कंपनीला तिथे घाळ करायला पाहिजे होते। परंतु जे SDFC जे आहे त्याच्यानंतर दुसरी कंपनी आहे त्यांचे रेट कमी असूनसुद्धा त्याच्या रेटमध्ये खोडतोड करून स्टार हेल्थ कंपनीला जे आहे टेंडर देऊन मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। जे 10 लाखाची जे अमाऊंट आहे ते 32 लाखाची अमाऊंट शासनाची त्याच्यामध्ये जात आहे आणि म्हणून हा लाखोचा भ्रष्टाचार झालेला आहे। याच्यावर जे आहे शासन प्रशासनाने कारवाई करावी आणि जे पैसे जे अतिरिक्त जे खर्च होत आहे ते त्या अधिकाऱ्यांकडून रिकवर करण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्या नगर परिषदेच्या प्रशासनाविरुद्ध आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही देतो।